नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचे स्वागत आणि पुढील बातमीकडे वळूया। अकोला येथील जिल्हा सत्र न्यायालय येथील अधिवक्ता अभिषेक गौतम यांच्यावर तहसील कार्यालय येथे संजय बडोने यांच्याकडून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। अकोला येथून बातमी आहे। सूत्राच्या माहितीनुसार मामलेदार कचेरीत नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी महेंद्र कुमार अत्राम यांच्या दालनात स्थायी अधिवक्ता गौतम हे आपल्या ग्राहकाचे भूसंपादन संदर्भातील कायदेशीर प्रकरणामध्ये उपस्थित असताना खदान अकोला येथील बीजेपीचे माजी नगरसेवक संजय बडोने यांनी आपल्यावर जीव घेण्याचा हल्ला केल्याचा आरोप ॲडव्होकेट अभिषेक गौतम यांनी केला आहे। आणि विशेष म्हणजे हल्लेखोर बडोने यांचा या तहसील प्रकरणाशी कुठलाही संबंध नव्हता। केवळ जामीन मालक व खरेदीकडून यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोपही ॲडव्होकेट गौतम यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे समजते। तसेच शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करताना झालेला हा हल्ला म्हणजे लोकशाही कायद्यावर हल्ला आणि राजकीय प्रवृत्तीचा गैरवापर करून वकिलाच्या सुरक्षिततेवर थेट केलेला हल्ला माजी नगरसेवक संजय बडोने यांनी हेतू परस्पर केल्यामुळे बडोने यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार ॲडव्होकेट अभिषेक गौतम यांनी केली आहे।